झालेली आहे, ज्याच्यामध्ये अंमली पदार्थ सुद्धा सापडले आहेत आणि या छाप्याच्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांचे पती असणारे प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे। नाही, याच्यामध्ये मला तर काही माहिती नाहीये, परंतु तुमच्या चॅनलवरती आता ती बातमी आलेली आहे। त्याच्यातलं सत्य काय आहे काय नाही ते सगळं पोलीस तपासात निष्पन्न होईल। परंतु मला यातला एक पॉलिटिकल अँगल वाटतं की कोणीही आता सत्ताधाऱ्यांविषयी बोललं की त्यांच्या म्हणजे त्यांना नाही पण त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्याची एक पद्धत नवीन सुरू झालेली आहे आणि त्यातलाच हा मला प्रकार दिसतोय। त्यामुळे नक्की काय आहे काय नाही ते इतर सगळं जे काही गुन्हे चालू आहेत, इतर जे काही हुंडाबळी चालू आहेत, इतर जे काही हे चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला तपास होताना दिसत नाहीये। पण एखाद्याला टार्गेट करायचं म्हणजे आता रोहिणीताई खडसे या विरोधात बोलतायत ना, त्यांचं तोंड कसं बंद करता येईल? मग त्यांच्या घरातले कोण कोण आहे, मग त्यांची मुलं तर लहान आहेत, मग त्यांच्या नवऱ्याला काही पकडता येईल का? अशा प्रकारे टार्गेट केलं जातंय असंच मला यातनं दिसतं। पण विद्याताई म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं या घराचं बुकिंग झालं होतं, जिथे हाऊस पार्टी होती आहे असं सांगितलं गेलं आणि ही पार्टी रात्रभर सुरू होती। याच्यामध्ये दारू, हुक्का सोबत अंमली पदार्थ सुद्धा पोलिसांना सापडलेत आणि या सगळे म्हणजे जे 5 जण या पार्टीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा सुरू आहे। याकडे नेमकं कसं बघायचं? नाही, मग होत असेल तर इतरांकडे तुम्ही ज्या प्रकारे बघता त्याच प्रकारे या केसकडे बघितलं जाईल। आज कोणी एखादा फ्लॅट बुक करून तिथे जर काय अशा प्रकारे ड्रग्स किंवा दारू पित असेल तर त्याची जी चौकशी सर्वसामान्य माणसाची होते तीच त्यांची केली जाईल आणि त्याला सामोरे जायला सगळे तयारच असतात। त्याच्यात काय वेगळं हे नाहीये। पण तरी जसं तुम्ही म्हणालात की कदाचित यामध्ये काही राजकीय वास येऊ शकतो एकूणच या सगळ्या प्रकरणाला, ज्या पद्धतीने गिरीश महाजन असतील, खडसे असतील किंवा तुम्ही रोहिणी खडसे यांच्याबद्दल म्हणालात की गेल्या काही दिवसांपासून ते आक्रमक पद्धतीने बोलत आहेत, विषय मांडत आहेत, या सगळ्यामुळे टार्गेट केलं जात आहे। निश्चितच तेच कारण आहे खरं। बरं, ठीक आहे विद्याताई, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। तर ही एक मोठी बातमी आपण बघतो आहोत। पुण्यामध्ये ही रेव पार्टी सुरू होती ज्यावरती पोलिसांनी